माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. भाग 32 श्रवण करूया अभिवाचनातून. भगवती सीतेचे जन्मकथा. सिद्धाश्रमातील ऋषीमुनींच्या प्रेमाने निरोप घेऊन ते दोघे भाऊ विश्वामित्र मुनींच्या बरोबर मिथिलेकडे प्रयाण करतात. मिथिला नरेश महाराज जनक यांचे दिव्य कथानक महर्षी विश्वामित्र राम लक्ष्मणाला सांगतात. महाराज, जनकाचा वंश अत्यंत श्रेष्ठ होय. महाराज, नेहमीपासून प्रारंभ झालेल्या या वंशामध्ये सगळे राजे श्रेष्ठ, तपस्वी, परमधार्मिक, विदेही अवस्थेला पोहोचलेले होते. जनक हे कुण्या व्यक्तीचे नाव नाही, जनक हे पद होय. जसे पंतप्रधान कुणाचे नाव असत नाही, पंतप्रधान हे पद, त्याप्रमाणे जनकाच्या ह्या परंपरेमध्ये त्या सिंहासनावर बसलेल्या प्रत्येकाला जनक म्हणतात. जसे शंकराचार्य हे आधी एका व्यक्तीचे नाव होते, नंतर ते नाव पदसिद्ध झाले, त्याप्रमाणे जनकाची परंपरा आहे. त्यावेळी मिथिला नगरीत जे जनक राज्य करीत होते त्यांचे नाव क्षीरध्वज असे होते. त्यांच्या धाकट्या बंधूचे नाव कुशध्वज, जनकाच्या पत्नीचे नाव सुनयना. अत्यंत श्रेष्ठ, परमधार्मिक, विदेही अवस्थेमध्ये राहणारे हे जनक गृहस्थाश्रम स्वीकारतात. मात्र गृहस्थाश्रम स्वीकारून अनेक वर्ष होऊन देखील त्यांना संततीचा लाभ झाला नाही. संततीचा लाभ होईपर्यंत मानवी जीवन अपूर्ण असल्यासारखे वाटते. वैदिक संस्कृतीमध्ये एकदम संन्यास घेण्याची परंपरा नाही. बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको. संसारामध्ये एस आपला उगाच भटकत फिरू नको. माऊलीने पण हेच सांगितले. धर्माधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे. धर्माधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे. अलौकिका नो हावे, लोका प्रतिही. म्हणून जीवनामध्ये भोगही पाहिजे, त्यागही पाहिजे. आपल्या जीवनात काय हवं? भोग पण पाहिजे आणि त्याग पण पाहिजे. त्यासाठी ब्रह्मचार्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम या सगळ्यांची योजना आहे. मात्र हा त्याग, भोग धर्माच्या नियंत्रणात राहून करायचा नाही, करायचा आहे. हे करताना मी कुणाचेही अंतकरण दुखवायचे नाही. जीवनात माझे अंतकरण तृप्त असावे. खरोखर आपण सुद्धा आपल्या जीवनात आपल्या जसं समजतंय, चुकलं असेल, माणूस आहे तो चुकतोय, पण जसं समजायला लागलंय तसं आपण कुणालाही दुखवू नये. एवढं जरी आपल्या मनात आपण केलं तरी आपलं अंतकरण तृप्त होईल. वखवकलेले नसावे, सर्वांच्या मनात पुत्र कामना होय. पुत्र प्राप्तीशिवाय गृहस्थाश्रम अपूर्ण मानण्या इतके वैदिक आग्रही आहेत. महाराज जनकाचा पुत्र नाही, कन्याही नाही, त्यामुळे त्यांचे वात्सल्य अतृप्त. बाकीचे सोडा. जर एखाद्याला केवळ मुलेच असली आणि कन्या नसली तरी त्यांचे जीवन पूर्णच होय. म्हणूनच आपण म्हणतो एकतरी कन्या असावी, एकतरी पुत्र असावा. जे आहे त्यात समाधान मानायला शिकायला हवे. जीवनात कन्या देखील हवी. कन्याचे श्रेष्ठत्व कन्याला आहे, पुत्राचे श्रेष्ठत्व पुत्राला. हसणारं, बागडणारं, खेळणारं, रडणारं, हट्ट करणारं असं कुणीतरी घरात हवं, त्याशिवाय जीवनाला पूर्णता नाही. ज्या दिवशी घरात मुलं नसतात तर त्या दिवशी घर कसं ओको वाटते. आणि जेव्हा सगळे मुलं असतात तेव्हा आपण म्हणतो किती दंगा करताय, किती दंगा करताय. म्हणजे असायला पण हवं, नसायला पण हवं. संसार सोडून उगीच कुणीतरी रानावनात बसून भगवंत प्राप्त करून घेण्याची पद्धत आपल्याकडे नाही. आधी संसाराने तृप्त व्हावे, मग शांतपणे संसार सोडून द्यावा. संसार सोडण्यापेक्षा तो गळून पडावा. ज्याप्रमाणे फळ पिकले की झाड त्याला धरून ठेवत नाही, धरू शकत नाही, त्याप्रमाणे संसार करता करता सत्संगही चालू ठेवावा. सत्संगाने आपोआप आपल्या अंतकरणाची फळ पिकते. संसार नकळत सुटून जातो. संसार नकळत सुटावा
एवढ्यासाठीच सत्संग आहे. म्हणून वैदिक संस्कृतीची भूमिका नकारात्मक नाही. सत्संग असला म्हणजे मन आपोआप संसाराला विटते, तृप्त होते. मग घरात असूनही मनुष्य घरात नसतो. शेवटी देह कुठेतरी राहणार. या देहाला चार भिंतीचे एक जागा पाहिजे. म्हणून आश्रमात जाऊन घराची आठवण करीत बसण्यापेक्षा घरात बसावे आणि आश्रमाची आठवण करावी, हे जास्त बरोबर. म्हणून कलियुगात सैन्यासाला फार महत्व, तर सैन्यस्थ वृत्तीला महत्व आहे. मी माझ्याकरता जगतो हे आता थांबवावे. यात जीवनाची पूर्णता आणि समग्रता आहे. रामकथेमध्ये जीवनाच्या समग्रतेला महत्व आहे. महाराज जनकांना असे वाटते की आपले वात्सल्य अतृप्त आहे. एके दिवशीची घटना आहे. हे अत्यंत पुण्यशील महाराज जनक एका मोठ्या यज्ञाकरता भूमी नांगरत होते. मोठ्या यज्ञात ज्या वेळेला भूमीचे संस्कार करायचे त्यावेळी ती भूमी सुवर्णाच्या फाळाने म्हणजे सोन्याच्या नांगराने नांगरायची असते. ही भूमी नांगरण्याचा मान यजमान त्यांची पत्नी दोघांना असतो. त्या दिवशी महाराज जनक महाराणी सुनयना सोन्याच्या फाळाने जमीन नांगरत आहे. सोबत ऋषीमुनी होते, अत्यंत श्रेष्ठ पुरोहित. तसेच महाराज जनकांचे कुलगुरू शतानंद आहेत. शतानंद महर्षी गौतम अहिल्या यांचे पुत्र होय. विधिविधानाने ते कार्य चालू असताना एकाएकी थोडेसे पुढे गेल्यावर तो नांगराचा फाळ एका ठिकाणी अडकल्यावर तो पुढे सरके ना. तो फाळ का अडकला हे पाहण्यासाठी जमिनीजवळची माती दूर केली. बघा, तर त्या ठिकाणी सुंदर मंजुषा मिळाली. त्या पेटीत काय असावे हे पाहण्यासाठी ती पेटी बाहेर काढली. पेटी उघडून पाहतात महाराज जनकाचे नेत्र आसवांनी डबडबले. त्या पेटीत अप्रतिम लावण्य शैशवाचे रूप घेऊन त्या ठिकाणी एकवटलेले त्यांनी पाहिले. त्यांनी सुनयना मातेकडे पाहिले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुनयना मातेच्या वक्षस्थळामध्ये दूध फिरून आले. बघा किती आश्चर्याची गोष्ट. किती किती दिवसांची त्यांची तृप्ती आज होती. ती सुंदर कन्या त्यांनी पाहिली, तिला पटकन उचलून घेतले. महाराज जनकांना असे वाटले की यज्ञ पूर्ण होईल तेव्हा होईल, त्याचे फळ त्यावेळी मिळेल. पण आज यज्ञ सुरू होण्याच्या आतच मला त्याचे फळ सुंदर मिळाले. खरोखर श्रद्धा खूप महत्वाची. तुम्ही थोडं जरी काम केलं, थोडं जरी व्रत घेतलं, थोडा वसा घेतला, तरी पण तो श्रद्धेने घ्या, विश्वास ठेवा, नक्की तुम्हाला अनुभव येतो. अनुभवाची अनुभूती नक्की येते. कोटी कोटी यज्ञाचे फळ मला आज मिळाले. त्या दिव्य कन्येचे नाव ठेवण्यात आले. काय नाव ठेवले तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. काय? सीता. यज्ञासाठीच्या सोन्याच्या नांगराचा तो अग्रभाग असतो त्याला संस्कृत भाषेमध्ये सीत म्हणतात. नांगराच्या फळाचे टोक म्हणजे सीत, भूमीत अडकून मिळाली म्हणून सीता. जनकाची ती मानस कन्या होय म्हणून जानकी. मिथिलीची राजकन्या आहे म्हणून मैथिली. विदेही जनकाची लाडकी लेक म्हणून वैदेही. भगवती सीतेच्या या प्राप्तीनंतर महाराज जनकाच्या घरात आपोआप आनंदाची लयलूट निर्माण होते. काय काय नाव? सीता, जानकी, मैथिली आणि विदेही. या प्राप्तीनंतर महाराज जनकाच्या घरात आपोआप आनंदाची लयलूट निर्माण झाली. अष्टसिद्धी जणू काही त्यांची सेवा करण्याकरिता त्यांच्याकडे पोहोचल्या आणि पोहोचणारच. कारण प्राप्त झालेली भगवती जानकी सामान्य मुलगी नाही. उद्धव स्थिती संहारकारिणी क्लेशहारिणी सर्व श्रेय करी सीता नतोह हम राम वल्लभाम. त्या पर ब्रह्माची ती आदिशक्ती होय. म्हणून तिच्या सेवेकरिता सगळ्या समृद्धी आपोआप मिथिला नगरीत दाटून आल्या. भगवती सीतेच्या प्राप्तीनंतर महाराज जनकाच्या घरी आणखी एक कन्येचा जन्म झाला. या कन्येचे नाव काय ओळखा? उर्मिला. उर्मिला ही महाराज जनकाची औरस कन्या, तर भगवती सीता ही मानलेली कन्या.
पण महाराज जनकांना जितका लढा, जितका ओढा या सीतेचा, तितका जगात अन्य कोणाचा नाही. ज्या दिवसापासून भगवती सीतेचे आगमन त्यांच्या राजमहालामध्ये झाले, त्या दिवसापासून राजमहालाचा नूरच पारटला. मैथिलीची समृद्धी कितीतरी पटीने वाढू लागली. एक गोष्ट लक्षात ठेवा की जीवनामध्ये ज्या ठिकाणी जगदंबेचे अधिष्ठान आहे तेथे समृद्धी असणारच. श्रीमद भागवताचा पण हाच सिद्धांत आहे. समृद्धी करता भगवती जगदंबेची आराधना सांगितली आहे. भागवताच्या द्वितीय स्कंदामध्ये भगवान शुक्राचार्यांचे शब्द आहेत, देवी मायाम तू श्रीकामः. काय शब्द आहे? देवी मायाम तू श्रीकामः. म्हणून आपल्याकडे आराधना फक्त कृष्णाची किंवा रामाची नाही, तर राधे सहित कृष्ण किंवा सीते सहित राम. आपण सर्वप्रथम श्रीचे स्मरण करतो. श्री म्हणजे सर्व मांगल्याची, सर्व सौंदर्याची, सर्व सिद्धीची दिव्य शक्ती होय. ती आहे म्हणून शक्तिमानाला महत्व आहे. आपल्याला गुळ हवा असतो, पण गुळ गोडी करता हवा असतो की गोळा करता गुळ हवा असतो? आपल्याला सूर्य हवा, पण सूर्याकरिता सूर्य हवा असतो की त्याच्या प्रभेकरिता हवा असतो? आपल्याला चंद्र हवा, तो त्याच्या जोषणेकरिता हवा असतो. जोषणा नसेल तर चंद्राला प्रभा नसेल, तर सूर्याला आणि गोडी नसेल तर गुळाला काय महत्व? उष्णता नसेल अग्नीला काय महत्व? वृंदावनामध्ये एक म्हण आहे, राधा बिना कृष्ण आधा. काय? वृंदावनात एक म्हण, कोणती? राधा बिना कृष्ण आधा. एका महात्म्याने म्हटले, आधा नाही आधे से भी कम. तद्वत सीता आहे म्हणून रामाला महत्व. सीता आणि राम भिन्न नाहीत, ते एकाच शक्तीच्या दोन अभिव्यक्ती आहेत. जसे समुद्र आणि लाट एकच आहे, मग लाटेला भिन्न काय समजायचे? म्हणून भगवती जानकीचे महत्व रामा इतकेच आहे. जनकपुरामध्ये फार मोठा उत्सव भगवती जानकीच्या प्राप्तीचा झाला. जानकी सर्वांना अत्यंत प्रिय, दिसा मासाने ती वाटते. सीतेच्या बालपणीचा एक प्रसंग महाराज जनकाच्या ह्या परंपरेमध्ये प्राचीन काळापासून एका धनुष्याचे पूजन चालू आहे. त्या धनुष्याचे नाव आहे पिनाक. भगवान शिवाने या धनुष्याने त्रिपुरासुराचा नाश केला. मिथिलेच्या राजघराण्याला हे धनुष्य परंपरेने मिळाले. त्याची निरंतर पूजा चालते. ते धनुष्य अशा प्रकारचे आहे की शेकडो लोकांना मिळून सुद्धा ते उचलत नाही. महाराज जनक त्या धनुष्याची रोज पूजा करतात. एके ठिकाणी कामाची खूप गर्दी असल्यामुळे धनुष्याची पूजा आपल्या पत्नीवर सोपवतात. पूजेची तयारी करण्याकरता जानकी तेथे जाते. धनुष्याच्या आसपास तिने थोडेसे निर्माले साठवले पाहिले. ते दूर करण्याकरता भगवती जानकीने ते धनुष्य उचलले. सगळे निर्माले व्यवस्थितपणे काढले, सगळे आवरून धनुष्य पुन्हा ठेवून दिले. परत आल्यावर महाराज जानकाने तिला पाहिले. त्यांच्या लक्षात येईना की आज इतकी स्वच्छता कशी काय घडली. ते महिन्यातून एकदा केव्हा तरी अनेक लोकांच्या सहाय्याने धनुष्य उचलवीत आणि स्वच्छता करीत. त्यांनी सुनाईना राणीला विचारले, हे धनुष्य उचलले कोणी? तेव्हा ते सीतेने उचलल्याचे सुनयना राणीकडून त्यांना कळले. महाराज जनक एकांतात सुनयना राणीला म्हणतात, सुनयने जर आपल्या प्रिय सीतेने धनुष्य उचलून सगळे स्वच्छ केले असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव की सीता कोणी सामान्य नाही, ही कुणीतरी देवता होय. आपण बघत आहोत ते आपल्या घरात आल्यापासून घरातील समृद्धी कशी वाढली. सुनयने आपल्यावर हे मोठे दायित्व आहे की या जानकीचा विवाह आपण अत्यंत योग्य पुरुषाशी केला पाहिजे. नियतीने सांभाळण्याकरिता आपल्याकडे दिलेली ठेव आपण योग्य वेळी योग्य घरी पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. याकरता मी आज एक प्रतिज्ञा करतो की मी माझी सीता ज्या पुरुषोत्तमाला अर्पण करीन की स्वतः या शिवधनुष्यावर प्रत्ययांचा चढवू शकेल. म्हणजे त्याला हे सहजपणे उचलता आले पाहिजे आणि वाकवताही आले पाहिजे. माझी अशी श्रद्धा आहे. तसा कुणीतरी लोकोत्तर पुरुष या पृथ्वीवर असणार. महाराज जनकाने ही प्रतिज्ञा घोषित करून टाकली. विश्वामित्र मुनी राम लक्ष्मणांना सीतेची जन्मकथा सांगत असताना म्हणाले, रामा, या शिवधनुष्यावर
प्रत्येचा चढवण्याचा प्रयत्न अनेक राजकुमारांनी केला, परंतु कुणालाही ते जमले नाही. मनातल्या मनात लक्ष्मण म्हणून गेला की माझा दादा अजून तेथे पोहोचला नाही. म्हणून महर्षी विश्वामित्र म्हणतात, आपण सीतेच्या स्वयंवराकरता मिथिला नगरीत जाणार आहोत. राम आणि लक्ष्मण यांचा मिथिलेचा प्रवास सुरू झाला. या ठिकाणी आपण हा भाग संपवूया. पुढील भागात आपण विश्वामित्र रामांना कसे घडवतात हे बघूया. जर श्रवण केले असेल तर बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम.